सो गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तर आत्ता वाजले 6:15. बाहेर बघितलं जवळपास पूर्ण डार्क आहे. तर थोडं उजेडाची वाट बघतोय मी. एक 6:30पर्यंत इथून निघू. आणि मी थांबलो आहे आज कुमटाला. काल मुरुडेश्वरनं निघालो, होनावरला पोहोचलो. कुमटाला इथं रात्री 4:15ला पोहोचलो होतो. सो आजचा प्लॅन आहे याना केव्जला. सो कुमटापासून याना केव्ज आहे एक 30 किलोमीटर. त्यासाठी 1 तास पकडून झाला. कुमटा यानापासून सगळ्यात जवळ येतं एक सिरसी म्हणून आहे. ते पण मला वाटतं 40-50 किलोमीटर येतं. याना केव्हला जाणार, याना केव्ह बघू. रिटर्न परत हॉटेलला यायचं आहे. पॅक करून परत आपल्याला निघायचं आहे. मे बी पुण्या साईडला बघू, जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत आज. सो येस, सगळं रेडी आहे, निघूया लवकर. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो बरोबर 6:45 वाजले. सो मी थांबले हॉटेल पांडुरंग म्हणून आहे. सो 45 मिनिट दाखवतो आहे आपल्याला. 28 ते 30 किलोमीटर फॉर याना केव्स. जस्ट सनराईज व्हायला चालू झाला आहे. मुद्दाम थोडं थांबलो होतो, म्हणजे थोडं उजळ्यात जाऊ. सो फक्त मी टँक बॅग वगैरे काही घेतली नाही. टँक बॅग पण नाही आणि टेल बॅग पण नाही. एक छोटी कॅमेरा बॅग होती, कॅमेरा बॅग कॅरी करतो आहे. आत्ता वाजले 7, 8, 9, 11, 12पर्यंत आपण रिटर्न येऊन जाऊ. पुढून आपल्याला जायचं आहे राईटला. सो हा ब्रिज माहीत नाही कोणता आहे पण इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. सरळ पणजी, गोवा आणि पनवेलला जातो राईटला. इकडं गोकर्णा पण या साईडलाच आहे. राईटला आपल्याला जायचं आहे याना केव्हला. सो इथं काहीतरी चेकपोस्ट दिसते. सो इथून आता आहे आपल्याला 25 किलोमीटर फॉर याना केव्ह. हुबळीला पण जाऊ शकतो इकडनं, सिरसी हुबळी. रोड तर चांगला दिसतोय, मोठा रोड. असा रोड लागला आहे, काम चालू आहे. त्यामुळे मला वाटतं एवढा वेळ दाखवत आहे. 25 किलोमीटरला अजून 40-45 नाही, 20-22 किलोमीटरला 40-45 मिनटं. होप जास्त नसेल. वरनं आता लेफ्ट जायचं आहे. वे टू श्री क्षेत्र याना. ओके. सो याना केव्हला हा रोड आहे. घनदाट जंगल आणि कोण दिसत नाही आहे. वाईल्ड लाईफ क्रॉसिंग. हो हो हो, लुक ॲट द रोड बाय साब. भाई लुक ॲट द व्ह्यू. हो हो हो, आत्ता वाजले जवळपास 7 वाजले. आणि जसं आपण त्या मेन रोडवरून लेफ्ट घेतला तसं मी एकटा बाईक चालवतो आहे. आणि काय रोड आहे, रोड पण मस्त आहे. आणि पूर्ण घनदाट जंगल आहे, डार्क आहे पूर्ण. मजा आली, मजा आ गया भाई. हो 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 हो, वाव. सो अजून आपल्याला जायचं आहे जवळपास 10 किलोमीटर. आणि 10 किलोमीटर मला वाटतं असाच रोड असेल. सो मला असं वाटायला लागलं आहे आपण जास्त लवकर आलो आहे का. एक सिंगल बाईक वगैरे काही नाही, गाडी पण नाही दिसली. एकच गाडी क्रॉस झाली, ती पण स्टार्टिंगला. तर हे आहे याना केव्ह. हे आहे याना केव्हचं एंट्रन्स. आणि अजून ओपन झालं नाही वाटतं याना केव्ह. लयच लवकर आलो काय. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता जवळपास 7:30 वाजले आणि याना केव्हला पोचलो आहे. हे इथून एंट्री होते. याना केव्हला आल्यानंतर एवढं एकच रेस्टॉरंट आहे. आणि या साईडने आपल्याला आता ट्रेकिंग करायची. 1/2 आवरची ट्रेकिंग राहील. येस, लवकर ट्रेकिंग चालू करू. सो ऑलमोस्ट 20 मिनिट झाले. मला अजून लवकर डिस्टन्स कवर करतो. जेवढं लवकर होईल आपलं तेवढं लवकर करण्याचा प्रयत्न करतो. पण मजा येते. आणि मी जेव्हापासून येतो तेव्हा स्टार्टिंग केली तसं ट्रेकिंगला ते मी एकटाच आहे. अजून मला वाटतं 20 मिनटं. पूर्ण घनदाट जंगल आहे, म्हणजे पूर्ण
केरळमध्ये मला वाटतं आपण असं बघतो केरळचे जंगल वगैरे त्यासारखंच आहे. तर ही जे फॉरेस्ट आहे ॲक्च्युली सह्याद्री माउंटेन रेंजेस आहे, हे मला माहीत नव्हतं. हे एक माहिती पडलं. तो सगळ्यात पहिले लवकरात लवकर याना केव्जला जाऊ, ती एक्सप्लोअर करू, मग भेटू परत. सो मित्रांनो, आत्ताच वरती आलो आहे. एक अर्धा पाऊण तास लागला वरती यायला आणि आत्ता मी केव्जमध्ये जातो आहे. इथं खाली हे जे दिसतंय तिथं तिकीट काढावं लागतं, 10 रुपये तिकीट पर पर्सन. आणि केव्हमध्ये जाणारा मी पहिलाच आहे, अजून कोण आलं नाही. सो खाली टेम्पल आहे एक, मंदिरामधनं जाऊन लेफ्ट साईडला घेतलं की तिकीट काउंटर आहे, तिथं तिकीट मिळतं. तिथून वरती आला का केव्ज लागते ही. सो आपलं याना केव डन. याना केव झालं. आता बॅक टू कुमठा. सो बरोबर आत्ता वाजले 10 वाजून 20 मिनटं झाले बरोबर आता. आणि परत रिटर्न निघतो आहे मी कुमठाला. कुमठाला हा एक तास पकडून चालू आपण. 11:30 पावणे 12पर्यंत पोहोचूया. मॅगी खाल्ली, इथं ब्रेकफास्ट केला, कॉफीच्या नव्हती मग काही घेतला नाही. सो तुम्ही इकडे येत असाल तर इथं रेंज नाही आहे घुस. सो तुम्ही इकडे यायचा प्लॅन करत असाल तो इथं रेंज नेटवर्क नाही आहे, कॅश कॅरी करा. पार्किंगला पण मला वाटतं काहीतरी 20 का 50 रुपये आहे. सो मी अर्ली मॉर्निंग आलो होतो म्हणून मला काही लागलं नाही. पार्किंगचे 20 आणि याना केव्जचे 10 असे 30-40 रुपये. आणि ब्रेकफास्टसाठी असे ॲटलिस्ट एवढी कॅश तरी हँडी ठेवली पाहिजे. सो ऑलमोस्ट आपली ट्रीप पूर्ण सक्सेसफुल झाली. कुमठाला पोहोचलो. सो हे जे हॉटेल आहे मी जे स्टे करतो ते हॉटेल पांडुरंग इंटरनॅशनल. रूम डिसेंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेवण बाजूला खूपच भारी आहे. सो आत्ता पॅकिंग करू, मला वाटतं जेवण करू आणि निघूया परत.